नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सोप्या मराठीचा मराठी पाठ्यपुस्तकमधील 3rd नंबरचा जो लेसन आहे अभ्यासाचे महत्त्व, त्याला एक्सप्लेन करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. रायपूर गावातील ही गोष्ट. आता ही गोष्ट कुठली आहे तर रायपूर गावामधली आहे. या गावात श्रीहरी नावाचा मुलगा त्याच्या आई वडिलांसोबत राहत होता आणि इथे श्रीहरी नावाचा एक मुलगा होता, तो त्याच्या मम्मी पप्पांसोबत राहायचा. आई वडील त्याच्यासाठी खूप कष्ट करायचे. म्हणजेच प्रत्येक आई वडील जसे आपल्या मुलासाठी खूप कष्ट करतात तसे त्याचे आई वडील पण करायचे. त्याने चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे हे त्यांचे स्वप्न होते. जसं प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा शिकून खूप मोठा व्हावा, तसं श्रीहरीच्या आई वडिलांना पण वाटत होतं की आपल्या मुलाने शिकून खूप मोठं व्हावं, हे त्यांचं काय होतं, स्वप्न म्हणजे एम होतं. परंतु श्रीहरी अभ्यासात खूप आळशी होता. म्हणजे त्याला अभ्यास करायला खूप कंटाळा यायचा. त्याला अभ्यासापेक्षा खेळायला जास्त आवडायचं. म्हणजे त्याला स्टडी करायला नाही तर खेळायला खूप आवडत होतं. त्याचे आई वडील त्याला नेहमी अभ्यास करायला सांगायचे, पण तो काही केला ऐकायचा नाही. आता आई वडील खूप वेळा सांगायचे की बाळा अभ्यास कर, अभ्यास कर, पण तो काय ऐकतच नव्हता. त्याला फक्त आणि फक्त खेळण्यामध्येच इंटरेस्ट होता. त्यानंतर आहे सेकंड पॅराग्राफ. एक दिवस शाळेत एक विद्वान व्यक्ती आला आणि त्यांच्या स्कूलमध्ये मग काय होतं, एक शिकलेला खूप म्हणजे ज्याला खूप नॉलेज आहे असा एक व्यक्ती त्यांच्या स्कूलमध्ये येतो. त्याने मुलींना अभ्यासाचे महत्त्व पटवून देण्यासाठी एक मोलाचा सल्ला दिला आणि त्यांनी स्टडी का इम्पॉर्टंट आहे हे सांगण्यासाठी थोडंसं त्यांना काय केलं, म्हणजे मोटिवेशन करण्यासाठी एक सल्ला किंवा ॲडवाईस दिला. तर तो काय होता तर पहा मुलांनो, जगात यश मिळवण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल या जगामध्ये तर तुम्हाला स्टडी केल्याशिवाय पर्याय नाही. जसे एखाद्या झाडाला व्यवस्थित वाढण्यासाठी पाण्याची गरज असते. आता स्टडी म्हणजेच काय तर जसं की एखादं झाड आहे, त्या झाडाला जर पाणीच नाही दिलं तर ते झाड काय होईल, मरून जाईल. तसं तुम्हाला म्हणजे अभ्यास हा तुमच्यासाठी तेवढा महत्त्वाचा आहे. तसेच माणसाला यशस्वी होण्यासाठी ज्ञानाची गरज असते आणि तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला नॉलेजची गरज असते. ज्ञान म्हणजे काय तर नॉलेज, आणि ज्ञान मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे अभ्यास. आणि जर नॉलेज तुम्हाला कुठून मिळणार असेल तर ते तुम्हाला कुठून मिळणार आहे, स्टडीतून. म्हणूनच काय तर अभ्यास म्हणजे स्टडी करणं खूप महत्त्वाचं आहे. अभ्यासाचे महत्त्व या लेसनचं नावच आहे. म्हणजे स्टडी करणं का इम्पॉर्टंट आहे हे या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढच्या पॅरामध्ये सांगितलेलं आहे, त्या विद्वान माणसाने मुलांना एक छान गोष्ट सांगितली. आता ॲडवाईस तर दिलं, पण त्यांना ते समजेल का नाही, तर ते गोष्टी म्हणजे एका स्टोरीच्या ह्याच्यातून समजावून सांगतात की स्टडी काय इम्पॉर्टंट आहे. तो काय करतो, मुलांना एक छान गोष्ट सांगतो. तर काय होती ती गोष्ट, सदाशिव नावाचा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं सदाशिव. त्याला पक्षी पकडायला खूप आवडायचे आणि त्याची काय हॉबी होती तर त्याला पक्षी पकडायला आवडायचे. जसं श्रीहरीला खेळायला आवडायचं तसं याला पक्षी पकडायला आवडायचं. तो रोज जंगलात जायचा आणि पक्षी पकडायचा. मग रोजचं काम त्याचं चालू होतं की रोज जंगलात जाणे, पक्षी पकडणे. त्याच्या अभ्यासात अजिबात मन लागत नव्हते, कारण त्याला त्याची आवड तिकडे निर्माण झाल्यामुळे याला इकडे अभ्यास करूच वाटायचा नाही. म्हणजे त्याचं मनच नाही लागायचं. एके दिवशी त्याला एक पिंजरा दिसला आणि असंच त्याला एक दिवशी काय भेटतं तर पिंजरा दिसतो. त्याने विचार केला, जर मी असाच पिंजरा बनवला तर मी त्यात खूप सारे पक्षी पकडून ठेवू शकेन. मग त्याने पिंजरा बनवायला सुरुवात केली. पिंजरा बनवल्यावर त्याच्या लक्षात येतं की मी एवढे पक्षी पकडतो तर ते पक्षी आणून मी ह्या पिंजऱ्यामध्ये ठेवू शकतो. म्हणून तो काय करतो तर पिंजरा बनवायला सुरुवात करतो. खूप प्रयत्न करूनही त्याला पिंजरा बनवता आला नाही. त्याने खूप ट्राय केलं, पण त्याला काही तो पिंजरा बनवताच आला नाही. तेव्हा त्याला खूप वाईट वाटले. मग ऑब्व्हियसली तो नाराज झाला. त्याने ठरवले की आता हे सर्व उद्योग सोडून प्रामाणिकपणे अभ्यास करेन. मग तो काय करतो की बोलतो की हे आपल्या बसचं नाहीये, हे सगळं सोडून देऊया, कारण ह्याच्यामध्ये खूप वेळ वाया जातो आहे. मग हे सगळं जे आहे ते म्हणजे दुसरे जे उद्योग आहेत म्हणजे पक्षी पकडणं, पिंजरा बनवणं, हे सगळं सोडून देऊन आपण प्रामाणिकपणे काय केलं पाहिजे तर अभ्यास केला पाहिजे असं ठरवतो. सदाशिव रोज अभ्यास करू लागला. सुरुवातीला त्याला खूप कठीण वाटले, पण त्याने हार मानली नाही. मग आता हे जे दुसरे जे कामं आहेत ते सोडून देतो आणि तो रोज अभ्यास करायला लागतो मनापासून. मग सुरुवातीला स्टार्टिंगला प्रत्येक गोष्ट आपल्याला हार्डच वाटत असते. सो त्यालाही तसंच वाटत होतं, पण त्याने हार मानली का तर नाही.
तो रोज थोडा थोडा अभ्यास करत राहिला आणि रोज तो थोडा 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 अभ्यास करायला लागला. हळूहळू त्याला अभ्यासात गोडी लागली आणि हळूहळू त्याच्यामध्ये त्याला आवड निर्माण झाली. तो अभ्यासात हुशार झाला आणि त्याला चांगले गुण मिळू लागले आणि तो स्टडीमध्ये इतका म्हणजे पुढे गेला किंवा इतका हुशार झाला की त्याला चांगले मार्क्स मिळायला लागले. त्याने अभ्यास करून खूप मोठे यश मिळवले आणि तो खूप पुढे गेला. म्हणजे त्याने काय केलं तर खूप मोठं यश मिळवलं. त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. म्हणजे त्याचं जे पेमेंट होतं हे खूप चांगल्या पेमेंटची त्याला जॉब मिळाली किंवा नोकरी मिळाली. शिक्षकांनी त्याचे भरभरून कौतुक केले. मग आता चांगल्या पगाराची नोकरी भेटली, चांगला एवढा यशस्वी झाला म्हणून शिक्षक काय करतात तर त्याचं कौतुक करतात. त्याचे आई वडील खूप आनंदी होते. ऑब्व्हियसली कोणाचेही मम्मी पप्पा खुश असणार जेव्हा मुलगा चांगल्या ठिकाणी जॉबला लागतो, चांगल्या पगाराच्या चांगल्या पेमेंटच्या नोकरीला लागतो तेव्हा. सो त्यानंतर आहे विद्वान मुलांना म्हणाला, तुम्हालाही या मुलासारखे यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यासाला महत्त्व द्या, आळस सोडून द्या. मग तो विद्वान जो आहे तो काय सांगतो मुलांना, जर तुम्हाला पण या सदाशिवसारखं जर यशस्वी व्हायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आळस सोडून द्यावा लागेल आणि डेली अभ्यास करावा लागेल. श्रीहरीला विद्वानाची गोष्ट खूप आवडली. त्याने ठरवले की तो आता दररोज अभ्यास करेल आणि मग श्रीहरीला पण सदाशिवची गोष्ट आवडली. तो बोलला की नाही, मी पण खेळामध्ये जास्त लक्ष देतो, मला पण जास्त अभ्यास केला पाहिजे, म्हणजे माझे पण आई वडील खुश होतील, मलाही चांगल्या पगाराची नोकरी लागेल असं त्याच्या मनात येतं. आणि तो काय करतो तर अभ्यासाला सुरुवात करतो. त्याने आळस सोडला आणि अभ्यासाला सुरुवात केली. मग त्याने तो त्याच्या अंगामध्ये जो लेझीपणा होता तो त्यांनी सोडून दिला आणि स्टडी करायला सुरुवात केली. हळूहळू त्याला अभ्यासात गोडी लागली आणि त्याला अभ्यासात यश मिळू लागलं. मग सेम सदाशिव सारखंच झालं. स्टार्टिंगला यालाही कठीण वाटलं असेल, मग थोड्या दिवसांनी त्याला पण आवडायला लागला अभ्यास आणि त्याला पण अभ्यासामध्ये सक्सेस मिळू लागला आणि त्याने ठरवले की आपणही सदाशिवसारखं मोठं व्हायचं. मग तो मनात ठरवतो की मला पण सदाशिवसारखं मोठं व्हायचं आहे. श्रीहरीची जिद्द बघून आई वडिलांना खूप आनंद झाला. म्हणजेच काय तर श्रीहरीने जे मनात ठाणलं होतं ते बघून, त्याची जिद्द मेहनत बघून त्याच्या आई वडिलांना खूप छान वाटत होतं, म्हणजे आनंद झाला. त्यांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण झालं. म्हणजे प्रत्येक आई वडिलांना जे वाटतं ना की आपला मुलगा शिकून खूप मोठा व्हावा, हे जे स्वप्न त्याच्या आई वडिलांनी बघितलं होतं ते आता पूर्ण होताना दिसते, म्हणून त्याचे आई वडील काय होते तर खुश होते. सर्वजण त्याचे कौतुक करू लागले. मग सगळेच लोक त्याच्याबद्दल चांगलं बोलायला लागले. या गोष्टीवरून आपल्याला हे शिकायला मिळते की अभ्यासाला महत्त्व देणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच काय तर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे, हे या स्टोरीमधनं आपल्याला समजावलेलं आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून बघतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या क्वेश्चन आन्सर सोबत. तोपर्यंत बाय बाय.